नमस्कार मंडळी, आजीच्या स्वयंपाकघरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण आजीची नवीन रेसिपी पाहणार आहोत। चला आता जाऊया स्वयंपाकघरात। आजी, आज तुम्ही काय बनवून दाखवणार आहात? मी आज हुरड्याचे मुटके बनवणार आहे। हुरडा म्हणजे काय? हुरडा म्हणजे काय, आपल्या ज्वारीचे कणस असतात, आपण ते भाजून खातो ना, त्याचा हुरडा असतो। तर चला मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। बोलू ना, हे बघ, हे हुरडा आहे। आता ज्वारीचे आपण कवळे कणस असतात याला भाजून खातो, मग हे कणस भाजून ते कुटून बनवून ठेवतात हुरडा, आणि मग त्याच्यापासून हे बघ असं पीठ तयार केलेलं जातं। आता याच्यापासून पीठ तयार केलंय, मग आता याचे मी तुम्हाला मुटके बनवून दाखवणार आहे। तर मुटक्यासाठी साहित्य घेतलेलं मी, आता हे मुटक्यासाठी साहित्य घेतलेलं, एक मोठा कांदा कापून घेतलाय, ही थोडी डाळ भिजवून घेतली, डाळ पण चांगली लागते, तर चांगली भिजली, 1-1.5 तास चांगली डाळ भिजली। हे सफेद तीळ घेतले थोडे, आणि हे हिरव्या मिरचीचं वाटण घेतले। आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण नसेल घालायचं तर लाल तिखट पण घालू शकतात। आणि कोथिंबीर घेतली, एवढं एक टोप भरून पीठ घेतलंय। आणि ही धना पावडर घेतली, जिरा पावडर घेतली, आपली घरीच बनवलेली आहे। आणि त्याच्यात आता हळद पण घ्यायची आपल्याला। तर आपण बनायला घेऊया। आता हे पीठ घेऊया आधी, त्यामध्ये टाकूया डाळ, कांदा टाकायचा, आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहिजे एवढंच आपण टाकू शकतो। जास्त तिखट लागलं तर त्याने जास्त घ्यायचं, कमी लागलं त्याने कमी। आता हे जिरा पावडर आहे, तर 1 चमचा जिरा पावडर घेते। ही धना पावडर आहे, आपली घरगुतीच घरच्या धण्याची पावडर बनवून ठेवलेली, त्याला धना पावडरने चांगली चव येते मुटक्याला। आता 1 चमचा हळद घेते, आणि थोडंसं आपण तिखट घेणार आहेत। हे लाल तिखट आहे, काश्मीरी मिरचीचं तिखट आहे लाल हे। तर हे आपण 1 चमचा ओवा घेतलाय। आता चवीपुरतं मीठ, त्या मिरचीत पण वाटलंय, पण थोडंसं घ्यायचं। मिक्स करून घेऊ आणि चांगलं मळून घेऊ। मळून एक 10 मिनटं ठेवायचं। 10 मिनटं ठेवूस्तोवर मग आपण त्याला बनायला घेऊया। चला, आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडेसे सफेद तीळ। सफेद तिळाने चांगली लागते डाळ, सफेद तीळ, कांदा। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया, आणि 10 मिनटं ठेवायचं। 10 मिनटं ठेवलं का मग याचे मुटके बनायला घ्यायचे। 10 मिनटं भिजत ठेवू। चला, आता हे चांगलं आपलं मळून झालेलं आहे। आता याला 10 मिनटं आपण भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण आता त्याला बनायला पाणी घेऊ उकळायला। चला, आपण आता गॅस पेटूया आणि हे पाणी उकळत ठेवूया। पाणी टोप काळा होतो म्हणून त्यात लिंबू टाकूया, त्याच्यावरून चाळणी ठेवायची। त्याला उकळी आता चाळणीला थोडंसं आपण तेल लावूया। चाळणीला थोडं तेल लावू, म्हणजे काय आहे, ते मुटके चिटकत नाहीत। आता ह्याला उकळी येऊस्तोवर पाण्याला
आपले 10 मिनिट झाले घोळायचं. चला आता हे मस्त असं पीठ भिजलं, हे 10 मिनिटात चांगलं पीठ भिजलंय. आता आपण याचे मुटके बनायला घेऊया. आपले पाण्याला उकळी येऊस्तोवर याचे मुटके आपण बनायला घेऊया. एकदम पातळ बनायचे, जाड नाही बनायचे. म्हणजे जाड बनले का ते आतमध्ये कच्चे राहतात. हे असं मुटक्याने असं वळायचं. मुटके म्हणजे आपण ह्या मुठीने बनवतो ना, म्हणून याचं नाव मुटके ठेवलंय. आता जुने लोक पहिले लई बनायचे. माझी सासूबाई बनायची, माझी आई बनायची आणि अजूनही बनवते आई आणि सासूबाई. पण आता सासूबाईला होत नाही, आता म्हाताऱ्या झाल्या त्या. पण त्यांचं आम्ही शिकलो. आमच्या गावाला लई हुरडा होतो ह्यो. गव्हाचे पण आपण गहू वाटले ना कुरड्या करायला, त्याचा जे कोंडा असतो ना, ते कोंडा त्याचे पण मुटके होतात गव्हाच्या. त्याला बोलते गव्हाच्या चुराचे मुटके. आता मी उन्हाळ्यात तुम्हाला त्याची पण रेसिपी दाखवणार आहे करून. आपण जेवढे हे बनवलेत ना, आता हे बनवलेले आपण ह्या याच्यावर टाकू. आता वाफायला टाकूया. आता हे पाण्याला उकळी आली, हे बघ खाली पाण्याला उकळी आलेली आहे. आणि आता त्याच्यावर आपल्याला ठेवायची. त्या पाण्याच्या वाफाने ना चांगले ते वाफरून निघातात, कच्चे नाही राहतात, काही नाही. काढायचं टाकणार आपल्याला झाकण ठेवलं म्हणजे चांगले वाफलं ते. परत बनायला घेऊया. आता याला 10 मिनटं चांगले वाफळून द्यायचे. 10 मिनटांनी वाफाळले ना मग बघायचं कच्चे आहेत का कसे, की त्याला हात लागला की लगेच कळतं कच्चे असेल तर. 10 मिनटं झालेले येतं. आता चांगले शिजले असते, आपण बघूया. मस्त वाफाळले तर. आता आपण त्याला काढून घेऊया. चांगले वाफाळलेत म्हणजे कच्चं राहिलं नाही, काय नाही. वरून झाकण ठेवलं ना, झाकण ठेवल्यावर तवाच वाफळत येतं. गावाला ते असतं ना गव्हाचं काळ, ते गव्हाच्या काळावर असं टाकतात टोपामध्ये आणि मग त्याच्यावर मुटके टाकतात आणि मग ते वाफले जातात. बघा आता आपले हे कुरड्याचे मुटके तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत मी पुदिन्याची चटणी घेतलेली आहे, सॉस घेतलेला आहे. कशासोबत बी खाऊ शकतात. माझा जर हुरड्याच्या मुटक्याचा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण घरी करा, खा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.